तर राम राम मंडळी, ओळखलं काय? तर पाहिलं ना भाऊ, माझे व्हिडिओ पाहिले असून तुम्ही कसा वपारा बसला मला सोयाबीनले. तर हे जे झाड आहे हातात नाही, हे जर मला पहिलं दिसलं असतं ना, यावर्षी माझ्या घरावर स्लॅब पडला असता म्हटलं. घरावरचे टिन नाही बदलू राहिलं सोयाबीन मध्ये, काय फायदा हो? पण आता हे याच्याबद्दल याचे झाड आहे, या बुळापासून याला शेंगा आहे भाऊ. हे जर मी दरवर्षी पेरलं असतं ना, तर मी आज पाटलाची बराबरी करून टाकली असती. तर आता तुम्हाला सांगतो, हे पहा याच्याबद्दल हे सर सांगतील काय आहे. तर खरंच भाऊ, हे सोयाबीन म्हणजे असं वाटलं, ते म्हणते ना सोनं आहे सोनं. हे याला पाहून आज मला खरंच वाटलंय सोयाबीन आपलं सोनं आहे म्हणून. हे गेले ते मी जे पेरलं ना, ते काही सोनं फोन नव्हतं. सांगा सर याच्याबद्दल थोडीशी माहिती. नमस्कार मंडळी, मी प्रफुल्ल कापसे, राणा हिवरा धरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आज जाजूजी यांच्या शेतामध्ये नायगाव या तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी सोयाबीन पाहायला आलेलो आहोत. आणि खरं म्हणजे यावर्षी जर पाहतो म्हटलं तर सोयाबीन आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये असो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असो, बऱ्याच शेतकऱ्यांचं 10-15% तर 50-60% नुकसान यावर्षी झालेलं आहे. ते म्हणजे येलो मोझॅक. सर्वात महत्वाचं म्हणजे या जातीवर हे जे पांढऱ्या फुलाची इनोव्हेट 108 पाश्व अॅग्रोजेनेटिक त्या कंपनीची ही जी जात आहे, ह्या जातीवर अजिबातच भारत या ठिकाणी आलेला नाही. कारण याचं बघू शकता आपण, आता हे पूर्ण शेंड्याची सुद्धा शेंग भरलेली आहे आणि बुडातली शेंग सुद्धा हे अतिशय तत्त भरलेली आहे. आणि याच शेतात नाही, बाकी शेतामध्ये जर पाहतो म्हटलं तर या जातीवर अजिबातच व्हायरस आलेला नाही. ही गोष्ट मात्र 100% नक्की अतिशय जबाबदारीने मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. जे काही मी फील्डमध्ये फिरलेलं आहे, बाकी ठिकाणी पाहिलेलं आहे, तर ह्या जातीवर व्हायरस आलेला नाही. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे वाढायला सुद्धा चांगली आहे. म्हणजे आज नाही म्हणतो म्हणलं तरी हे झाड आता बघा इथं मांडीपर्यंत हे झाड आलेलं आहे, म्हणजे टोंगळ्याच्या वरच. नाही तर यावर्षी पहा, बऱ्याच शेतामध्ये इतका पाऊस झालेला आहे की जास्त पावसामुळे कोणाकोणाच्या शेतामध्ये हितभरच सोयाबीन जास्त वाढलेले नाही. काही लोकांच्या शेतामध्ये जर पाहतो म्हणतो एवढाली सोयाबीन आली पण त्याला माल नाही. परंतु ह्या जातीला वाढीला व्यवस्थित आहे, मध्यम वाढणारी ही जात आहे. त्याच्यानंतर याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पांढरं फुल आहे. आणि त्याच्यानंतर जास्त पांढऱ्या माशीचा अटॅक सुद्धा ह्या वाणावर जाणवला नाही. त्याच्यानंतर जर पाहतो म्हणलं अळीचा अटॅक सुद्धा काही जास्त जाणवला नाही. तसं नॅचरली पाहतो म्हणलं तर यावर्षी अळीचा अटॅक हा खूपच कमी आहे आपल्या भागामध्ये. आणि कमी खर्चामध्ये हमखास आणि विश्वासानं उत्पादन देणारं विश्वासू कंपनीची विश्वासू जात म्हणायची हरकत नाही, पाश्व 108. कारण संपूर्ण शेत जरी पाहतो म्हटलं तर कुठंच असं व्हायरसचं झाड दिसलेलं नाही. आज जवळपास पाहतो म्हटलं तर हे मला असं वाटते 88-89 दिवसाचं हे वाण आता या ठिकाणी शेतामध्ये झालेलं आहे. आता 15 दिवसामध्ये हे वाण निघून जाते. म्हणजे याचा कालावधी सुद्धा मोजकाच आहे बरं. नाही तर बऱ्याचशा जाती खूप लेट असतात. जसं आता आपण फुले संगम वगैरे, फुले केमिया वगैरे. 2 मिनिट थांबून जा, सगळं जे पाहिलं एक मिनिट थांबून जा, 1 मिनिट थांबून. तर ह्या सगळ्या काही लेट वाण आहे, काही एकदम अगोदर येणारे वाण आहे. मंडळी एकदम लवकर येणारे जे वाण आहे, जसं 95-60 वगैरे आपण बघतो लावतो, तर त्याच्यामध्ये काय होतं की पाऊस आल्यानंतर परतीचा पाऊस हा दरवर्षी जास्त येऊन राहिला तर त्याच्यामध्ये ते दाणे चढतात. त्याच्यामुळे एकदम लवकर येणारे वाण आपल्याला म्हणजे चांगलं नाही, पेरायला चांगलं नाही. त्याच्यानंतर एकदम लेट वाण जर घेतो म्हणलं तर त्याच्यावर अळीचा अटॅक म्हणा, पांढऱ्या माशीचा अटॅक म्हणा, वेळ जास्त जातो. त्याच्यामुळे तेही जमत नाही. व्हायरस बरेच येऊन राहिलेले आता बऱ्याच जातीवर. परंतु हे जे मध्यम कालावधीचं वाण आहे, 95 ते 100 दिवसामध्ये येणारं, हे खरोखर अतिशय सुंदर असं वाण आहे. आणि मला असं वाटतं की हे जे पाश्व कंपनीनं, अॅग्रोजेनेटिक त्या कंपनीनं हे जे वाण इथं काढलेलं आहे, खरोखर त्यांना मला धन्यवाद द्यावा असं वाटते. आणि त्याचे आभार मानावं असं वाटते की अतिशय सुंदर असं संशोधन, कारण हे संशोधनाचाच भाग आहे मंडळी. नाही आतापर्यंत पाहतो जांभळ्या फुलाच्या बऱ्याच जाती आपण आतापर्यंत मार्केटला आलेल्या आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या जाती आपण जांभळ्या फुलाच्या लावत आहे. परंतु या वर्षी काय झालं की सर्वीकडे त्या जांभळ्या फुलाच्या जातीवर व्हायरस आलेला आहे. परंतु हे जे पांढऱ्या फुलाची पाश्व 108 जात आहे, याच्यावर व्हायरस अजिबातच दिसत नाही. 100% या वर्षीच्या वातावरणाला हे सूट झालेली व्हरायटी आहे. जास्त पाऊस आला तरी जमलेला आहे, नाहीतर यावर्षी पावसामुळे सुद्धा बऱ्याच जाती वाढलेल्या नाही. तर एकंदरीत सर्व गुण संपन्न ही पाश्व अॅग्रोजेनेटिक त्या कंपनीची इनोव्हेट 108 ही व्हेरायटी आहे असे मला म्हणावं वाटते. आणि खरोखर मी धन्यवाद देतो सरांना की त्यांनी ही जात काढलेली आहे. आणि सर असं संशोधन, नवीन संशोधन तुम्ही तुमच्या कंपनी मार्फत व्हावं आणि आमच्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं अशी मी हे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. एक फोटो घेऊ, बॅनर घेऊ शकता.